हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे मॅच्युअर स्किनचा मेकअप. यामध्ये तुम्हाला कसं मॅच्युअर स्किनवर मेकअप करायला पाहिजे याचं सगळं ट्युटोरियल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण. सर्वात प्रथम मी त्यांचा जे फेस आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला वाईपनी आणि नंतर मी आता त्यांना मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे. ते मॉइश्चरायझर तुम्ही कोणत्याही कंपनीचं यूज करू शकतात, कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकतात. मी ते व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतलं. त्याच्यानंतर मी आता इथे प्रायमर यूज करते. प्रायमर व्यवस्थित लावून घ्यायचं. इथे मी इनसाइडचं प्रायमर यूज केलेलं आहे. प्रायमर लावून झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला कन्सिलर मी आता इथे त्यांना लावणार आहे. कन्सिलर लावताना आपण कधी पण फाउंडेशन किंवा कन्सिलर जेव्हा अप्लाय करतो मॅच्युअर स्किनवर तेव्हा त्याची क्वांटिटी एकदम कमी असली पाहिजे, खूप जास्त घ्यायची नाही. आता इथे मी फॅशन कलरचं घेतलेलं आहे कन्सिलर आणि एकदम लाईट त्याचं ॲप्लिकेशन करते. मॅच्युअर स्किनला जास्त प्रोडक्ट कधीच लावायचं नाही, कारण त्यांचे जे लाईन्स असतात ते जास्त प्रोडक्ट लावल्यामुळे त्या लाईन्स अजून जास्त विजिबल होतात. त्यामुळे यांना प्रोडक्ट लावताना नेहमी लेस क्वांटिटीज घ्यायची एकदम. आणि ब्लेंडरने आता मी इथे व्यवस्थित ब्लेंड करून घेते सगळीकडे. नेकला वगैरे सुद्धा व्यवस्थित जे पण आपण फाउंडेशन किंवा कन्सिलर ॲप्लिकेशन करू. कन्सिलर आता मी इथे क्रीमवाला फाउंडेशन म्हणजेच कन्सिलरवाला घेतलेला आहे पॅलेट आणि ते पूर्ण फेसला वगैरे पण लावून घेतलं. आणि मी आता इथे लिक्विड कन्सिलर हायलायटर पोर्शनला घेतलेलं आहे, पण ते पण तुम्ही बघू शकतात मी किती कमी क्वांटिटी इथे यूज केलेली आहे. जस्ट सेट करण्यासाठी मी एकदम नॉर्मल आणि थोडीशीच एकदम क्वांटिटी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथे पावडर जेव्हा लावतो तेव्हा यांना लूज पावडर किंवा जेव्हा कॉम्पॅक्ट पावडर लावतो ती एकदम कमी अमाऊंटमध्ये लावायची असते. आणि ती पावडर पफनी नाही लावायची, ब्रशने एकदम हलक्या हाताने लावायची. जसं आपण नॉर्मल लावतो तसं जर जास्त लूज पावडर लावली तर ती काय होणार, जे पण आपण फाउंडेशन किंवा जे कन्सिलर लावलेलं आहे फाउंडेशन तर त्याला ती जास्त ॲब्झॉर्ब करून घेणार आणि तेव्हासुद्धा लाईन खूप विजिबल होऊ शकतात. म्हणून इथे पावडरचं ॲप्लिकेशन एकदम लेस अमाऊंटमध्येच करत जा. त्याच्यानंतर नेक्स्ट मी आता यांना डायरेक्ट कॉन्टूर करत आहे. कॉन्टूर करताना आपण त्यांना पण खूप जास्त एकदम डार्क कॉन्टूर नाही करायचं आहे, नॉर्मलच करायचं आहे एकदम हलकं, जेणेकरून खूप जास्त त्यांच्या फेसला जास्त असं वाटणार नाही. त्यानंतर नेक्स्ट मी त्यांना आता ब्लश लावणार आहे. आता ब्लशचं यूज करताना सुद्धा आपल्याला खूप जास्त करायचं नाही आहे, नॉर्मलच करायचं एकदम. तुम्ही पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने त्यांना ब्लश आणि कॉन्टूर लावलं आहे. ते मॅच्युअर स्किनला कधी मेकअप करताना अशा पद्धतीनेच करायचं आहे. हायलायटरसुद्धा बघा तुम्ही मी किती कमी हे करूनच लावलं आहे, खूप जास्तही लावायचं नाही आहे, कारण त्यांच्या एजप्रमाणे आणि त्यांच्या स्किनला सूट होईल असंच इतकंच आपल्याला लावायचं आहे. आणि आयब्रो फिल करताना सुद्धा खूप जास्त त्यांना डार्क अशी करायची नाही आहे, लाईट ब्राऊन कलर घेऊन लाईटच त्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे आयब्रोचं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आठवणीने मॅच्युअर स्किनवर मेकअप करताना करत जा, नाहीतर मग ते काय होणार, ते त्यांच्या स्किनला ते सूट होणार नाही खूप जास्त तुम्ही करायला जाल तर. आता मी त्यांना काजळ लावून घेतलं आहे नॉर्मल. आणि जे आता मी आय मेकअप करणार आहे, आय मेकअप कसं आहे त्यांना एकदम लाईट हवा होता आणि त्यांना एकदम म्हणजे दिसलंही पाहिजे आणि अगदी खूप जास्त म्हणजे काहीच नाही असंही नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे त्यांना मी एकदम हलका ब्राऊन कलर एकदम घेऊन डायरेक्ट फक्त शिमर लावून टाकलं त्यांना. यानंतर नेक्स्ट त्यांना मी थोडा मस्करा लावला, लिपस्टिक लावून आणि बिंदी लावून त्यांचा मेकअप जो आहे तो डन झाला होता इथे. आणि आता हा जो फायनल लुक आहे तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी जी सांगितलेली टेक्निकप्रमाणे तुम्हीही करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.